आज आता चहा करायला गेले. एकदा चहा माझा पिऊन झालेला आहे. मग आता म्हटलं परत चहा करावा. मावशींच्या बरोबर एकदा पिऊन झाला. मग आता चहा करायला गेले आणि लक्षात आलं, हे बघा, नो, गॅस गेला, सिलेंडर गेला. मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, वास यायला लागला, याचा अर्थ सिलेंडर संपायला आलेला आहे. गॅसचा वास येत होता, 2 दिवस वास आला, लगेच आज सिलेंडर गेलेला आहे. आता सिलेंडर काढायचं आहे. बघा, फेब्रुवारी 6ला लावला होता. आज आता मार्च, एप्रिल, मे, बघा आता जवळजवळ 3.5 महिने चालला मला. काय स्वयंपाकच नाही करायचं, मग काय 3.5 महिने चालणारच की. चला, तर आता आपण हा काढायला पाहिजे. तर हे आता वर केलं, दोन्ही हातांनी मिळून उचलावं लागतं. खालचा हा जो आहे, हा बघा, हा बायकाने येत नाही सिलेंडर. हे बघा, उचलायचं आणि मग हे असं करायचं. निघत नाही आहे, याचा अर्थ हे आता आपल्याला खाली करायला पाहिजे. हे खाली केलं, हा नॉब आता आपण खाली केला, कळलं. आता हे आपण वर करायचं. हे खालची जी ही आहे, हे खालचं हे वर करायचं. हे बघा, उचललं का? येस, उचललेलं आहे. इथं ठेवले. आता हे सगळं खालचं स्वच्छ करून घ्यायचं, कारण महिनाभर आपल्याला इतके म्हणजे दिवस फार स्वच्छ झालेलं नसतं. इथं हे स्वच्छ करून घ्या आता खालचं सगळं. आणि हा सिलेंडर आता बाहेर नेते मी. हलका आहे, फुस हलका, त्यामुळे आता आपण हा बाहेर नेत आहोत. आता हा मी इथेच ठेवत आहे आणि दुसरा सिलेंडर आता काढत आहे. आधी आपल्याला हा सिलेंडर बाहेर काढून घ्यायचा. आणि मुख्य म्हणजे आता हा सिलेंडर आधी स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचा. ऐक, कारण तुम्हाला माहिती आहे सिलेंडर कुठं ठेवलेले असतात माहीत नाही. त्यामुळं आधी आता मी हा सगळा स्वच्छ पुसून घेईन, कारण हा शेवटी स्वयंपाकघरात ठेवणार आपण ना. तर त्यामुळे सिलेंडर हा असा स्वच्छ पुसून घ्यायचा. हा एक सॉक्स आहे. घरात आपल्याला बारीक होल पडलेले वगैरे सॉक्स असतात की, ते सगळे असे वापरायचे. खालचं स्टँड कुठं गेलंय, सापडेनाच झालंय. असू दे, आता हे मी स्वच्छ करून घेते आणि तुम्हाला दाखवते. हे बघा किती घाण आहे. हे काढताना कसं काढायचं माहिती आहे ना. हे आहे, हे आधी असं बाहेर ओढायचं. हे बाहेर ओढायचं आणि वर ओढायचं. हे बघा, निघालं. तर अशा रीतीने आपण हा सिलेंडर स्वच्छ पुसून घेत आहोत. स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आणि हा आता आत न्यायचा आहे. सो शूटिंग बंद करते. तर आता हे प्रथम पुसून घेऊया स्वच्छ. व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलेला आहे. बाजूला वगैरे सगळीकडं पुसून घ्यायचं व्यवस्थित. नको वाटतंय वाकायला सुद्धा आले. आता हा सिलेंडरच्या खाली एक फडकं ठेवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ओढायला त्रास पडत नाही. सिलेंडरच्या खालच्या होत्या बाई माझ्याकडं रिंगा, ट्रॉल्या होत्या, कुठे गेल्या कोणास ठाऊक. असू दे, जाऊ दे. चला, आयडिया. तर हे इथपर्यंत आणलेलं आहे. फडकं काढून टाकलेलं आहे. आता हे बरोबर या ठिकाणी अशा पद्धतीने हे बसवायचं आहे. ओके. तर आता हे बसवताना सुद्धा ही खालची रिंग जी आहे ती अशी वर करायची, अशी. हे बघा, आणि मग खाली दाबायचं. आता बघते मी, बहुतेक हे बसलेलं आहे.
पण एकदा बघते. बसलेला आहे. आता हा खालचा नॉब आहे तो आता आपण असा वर करणार आहोत. हे बघा, वर केल्यावर कुठूनही वास येत नाही ना, हे असं बघा, इथं वास येत नाही आहे ना, आणि वर केल्यावर सुस असा जोरात आवाज होत नाही ना. तर आवाज होत नाही आहे, वासही येत नाही आहे, याचा अर्थ करेक्ट बसलेला आहे. आता हा सिलेंडर बाहेर असतानाच लावून बघूया. लागलेला आहे, याचा अर्थ मिशन सक्सेसफुल. आज आपण सिलेंडर लावायचं बघितलेलं आहे. जे बायका अजिबात येत नाही, बायकांना त्यांना भीती वाटते, तर त्यात घाबरण्यासारखं काहीच नसतं. तर तुम्ही म्हणाला तुम्ही का लावलात? आयुष्यात कायम गेले 38 वर्ष मीच लावलाय, आणि लग्नाच्या आधी मला माझ्या वडिलांनी हे लावायला शिकवलंय. त्यांना असं वाटायचं की आपण कधीच कुठे संसारात नाही, घरात कमी पडता कामा नये. कुठलं वाटेल ते काम असू दे, स्त्रियांना करता आलंच पाहिजे, असं माझे वडील म्हणायचे. त्यामुळे मला कुठलंही काम घरातलं करताना मला अडचण येत नाही, कंटाळा येत नाही, किंवा मी म्हणत नाही हे तुम्ही करा, तुम्ही करा, हे पुरुषाचं काम, हे पुरुषाचं काम, कधीच म्हणत नाही. त्यामुळे आमच्या पुरुषांचं, मी मेले फाटकन एखाद दिवशी तर साधी मोटर लावता येणार नाही आहे आमच्या पुरुषांना, आमच्या घरातल्या नवऱ्यांना. मला माहीत आहे नवऱ्याला, मला तर एवढी, मी तर त्यांना म्हणते अहो जरा शिकून घ्या, शिकून घ्या. हा काही गरज नाही, गरज नाही म्हणतात. पण बायको मेली की नवऱ्याला का अडचण होते हे नंतर कळतं नवऱ्याला, काहीच शिकून घेत नाहीत. आणि बायका मात्र सर्वात तरबेज असतात, तरबेज. बायको बाई म्हणजे कशी असते, तिला 2 हात नसतात, 8-16 हात असतात. अहो देवीचं रूप आहे ती. चला आता चहा पिऊया. चहा तर प्यायचा आहेच, आणि एक काम करायचं आहे तुम्हाला मी सांगते. इथे मी खडू ठेवलेला आहे, त्या खडूनं मी त्याच्यावरती तारीख घालणार आहे आज. हा इथे औषधाच्या डब्यातनं मी हा असा खडू काढलेला आहे. या ठिकाणी म्हणजे नेहमी मिळेल अशा ठिकाणी खडू ठेवायचा, आणि कुठे नाही मिळाला तर रांगोळीच्या डब्यात तो हमखास मिळतो खडू, बरं का. त्या खडूनं आता मी प्रथम लिहिणार आहे. आज आता आहे मे 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 मेची तारीख किती? आज तारीख आज आहे तारीख. चला, मोठं काम झालेलं आहे. खडू रांगोळीच्या डब्यात तर ठेवावा, नाही तर इथंच तरी कुठेतरी ठेवावा. आवडेल असा खडू ठेवायचा. आणि तुम्हाला आमच्याकडे असा हा ब्लॅकबोर्ड आहे, दाराच्या मागं असा आमचा ब्लॅकबोर्ड आहे. हां, त्यामुळे इथे मुलं तर याचा अगदी मुक्त वापर करत असतात. आम्ही आजची काय महत्त्वाची कामं आहेत, काय आणायचं राहिलेलं आहे किंवा काय आणायचं आहे, हे मी याच्यावरती लिहित असते. तर आता स्वच्छ पुसलेलं आहे, तर प्रथम आपण त्याच्यावरती श्री लिहूया. स्वच्छ पुसला की प्रथम त्याच्यावरती श्रीच लिहायचं. आणि मग त्याच्यानंतर इथं खाली आजची कामं किंवा आपली पेंडिंग कामं काय असतील तर ती लिहित राहायचं. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये असा ब्लॅकबोर्ड पाहिजे, किंवा काही निरोप द्यायचा असेल, घरामध्ये ठेवायचं असेल, तर तो या पद्धतीने आम्ही या ब्लॅकबोर्डवरती लिहून ठेवतो. तर आपल्याला ही आवश्यक गोष्ट आहे प्रत्येक घरात एक ब्लॅकबोर्ड असणं. तर मी असं दारालाच मागं लावून घेतलेला आहे पूर्ण काळा कलर ब्लॅकबोर्डचा. त्यामुळे मुलांना फार सोपं पडतं. फार मुलं ह्याच्यावरती डिझाईन काढतात, कलर करतात, ड्रॉइंग करतात, खूप काय काय करत असतात. नाहीतर मग ती हळूहळू काय होतं, भिंतीवर करायला लागतात. पण त्यांना असा वेगळाच एक दरवाजा दिला की मग ते फुल एन्जॉय करतात. भिंतीवर मग काय करत नाहीत. चला, थकायला झालं, आता आपण चहा पिऊया. चहा बघा, हा काळ्या भांड्यातला काळा चहा हा आटला. कारण की सिलेंडरच्या वेळेला मी बंद करायला पाहिजे होता ना, सिलेंडर लावताना. असं आपण विसरून जातो आणि ही भांडी मग अशी काळी डूस होतात. हॅलो, हां, सिलेंडरला नंबर लावलाय मामा. हां हां हां,
कधी आणून देताय? नाही लावला, ऑनलाईन लावला नंबर. हां ठीक आहे, द्या द्या, चालतंय. आज सुट्टीवर आहे काय? बरं बरं, चालेल चालेल, द्या, काय गडबड नाही, 1-2 दिवसात द्या. हां ठीक आहे. आज लगेच आलात? होतात. ठीक आहे ठीक आहे, हे घ्या. आणि 820 आहे का? हे तर दिले की तुमच्या. घ्या, बरं झालं सिलेंडर आणून दिला. चेक नाही केला, करा चेक. फुस झालं काय ते बघा, नाही तर परत एकदा करा. टेन्शन नको मला. त्याला ते तुम्ही सिलेंडर लावला की मग ते फुस म्हणून उडतंय, मग सगळं पंचायत होते. बघता का एकदा? नको नको, तसं काय नको, बघाच एकदा. तुमचं म्हणणं बरोबर असलं तरी एखाद्या दिवशी झालं की नाही मग ते पंचायत होते हो बायकांची. घरात पुरुष माणूस नसतात, ते काय करावं कळत नाही, लहान पोरं असतात, ते फुस्स करून बघा. होय, हां बस बस बस. पैसे दिला की तुम्हाला? लिहिला ना त्याच्यावर? लिहा की. दरवेळेला वेगळे पैसे, दरवेळेला वेगळे पैसे. काय काय आहे यावेळेला? एकदमच 200 रुपये कमी झाले? नाही, 100 कमी झाले. होय का? 2 वेळा? मी 3 वेळा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो थँक्यू. हां गॅसचा वास सगळा सुटलाय. जरा फुस्स करून बघतात ना ते. नेक्स्ट डे आला पण सिलेंडर.